नमस्कार मंडळी. आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इथे आपण शेती आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेत असतो. आज आपण एका फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, खास आपल्या घरातल्या माय बहिणींसाठी. विषय आहे लाडकी बहीण योजनेचा. तुमच्या घरात कुणाचे या योजनेचे पैसे थांबले असतील तर ही माहिती शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की ऐका. तर आज आपण काय काय बघणार आहोत, एक नजर टाकूया. पहिलं म्हणजे योजनेत नक्की बदल काय झालाय. दुसरा म्हणजे ई-केवायसी मध्ये काय गडबड झाली होती, मग त्यावर उपाय काय आहे आणि आपल्याला आता काय करायचंय. आणि हो, सगळ्यात शेवटी याची शेवटची तारीख, ती तर अजिबात विसरायची नाहीये. चला तर मग सुरू करूया. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, योजनेत झालेला एक महत्वाचा बदल. ही गोष्ट जरा लक्ष देऊ नये का, कारण याचा थेट संबंध मिळणाऱ्या पैशांशी आहे. सगळ्यात आधी एक महत्वाचा प्रश्न. तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीपाळखीमध्ये असं झालंय का की लाडकी बहीण योजनेचे पैसे यायचे आणि अचानक ते बंद झाले? सगळं काही व्यवस्थित केलं, फॉर्म भरला, पण पैसे खात्यात आलेच नाहीत. जर असं झालं असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. असं का झालं आणि आता यावर काय करायचं, हेच तर आपल्याला आज नीट समजून घ्यायचं आहे. बरं, मग ही अडचण आली तरी कुठून? चला आता समस्येच्या मुळाशी जाऊया. ही सगळी गडबड झाली आहे ई-केवायसी मधल्या एका छोट्याशा चुकीमुळे. चूक दिसायला लहान होती, पण त्यामुळे मोठा घोळ झाला आणि या चुकीमुळे कित्येक जणींना योजनेचे पैसे मिळाले नाहीत. झालं काय माहितीये? हजारो महिला, ज्या खरं तर या योजनेसाठी अगदी योग्य होत्या, त्यांना अचानक सांगितलं गेलं की तुम्ही अपात्र आहात. म्हणजे योजनेतून त्यांचं नावच काढून टाकलं. विचार करा, सगळी कागदपत्र बरोबर, सगळी प्रक्रिया पूर्ण, तरीही नाव यादीतून गायब. किती काळजी वाटली असेल सगळ्यांना, नाही का, की आता पुढे काय होणार. आता तुम्ही म्हणाल, हे ई-केवायसी काय आहे नेमकं? अहो, एकदम सोपं आहे. आपण रेशनच्या दुकानात गेल्यावर काय दाखवतो? आपलं रेशन कार्ड, बरोबर? ते बघूनच दुकानदार आपल्याला धान्य देतो. ई-केवायसी म्हणजे अगदी तसंच, फक्त हे काम कॉम्प्युटरवर होतं. सरकारला ऑनलाईन पद्धतीने आपली ओळख पटवून द्यायची की हो बाबा, मीच आहे ती व्यक्ती, बस, दुसरं काही नाही. मग चूक झाली तरी कुठे? तर कम्प्युटरवर माहिती भरत असताना समोर जे पर्याय येतात ना, तिथे एका चुकीच्या बटनावर क्लिक झालं असं की बऱ्याच महिलांच्या नावासमोर चुकून शासकीय कर्मचारी असं लिहिलं गेलं. म्हणजे काय, तर सरकारी नोकरी करतात असं. आता योजनेचा नियम काय सांगतो? सरकारी नोकरीवाल्यांना ही योजना नाही. मग काय, जरी या महिला घरीच होत्या तरी कागदावर त्या सरकारी नोकर झाल्या आणि थेट योजनेतून बाहेर. एका चुकीच्या क्लिकने एवढा मोठा घोळ झाला बघा. पण थांबा, आता काळजी करायची गरज नाही, कारण यावर एक मस्त उपाय सापडला आहे. शासनाने यावर लक्ष घातलंय आणि एक चांगली संधी दिली आहे. ज्यांच्यावर हा अन्याय झाला होता त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली बातमी आहे. शासनाने निर्णय घेतला आहे की ज्यांची माहिती चुकली होती त्या सगळ्यांना ती चूक दुरुस्त करायला अजून एक चान्स मिळणार आहे. हो, ही खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची संधी आहे, कारण आता अनेकांना पुन्हा योजनेचे पैसे मिळणं सुरू होऊ शकतं. आणि तुम्हाला सांगतो, याचा फायदा पण व्हायला लागलाय. आतापर्यंत जवळपास 7 लाख महिलांनी आपली माहिती दुरुस्त करून घेतली आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्या आता परत योजनेसाठी पात्र झाल्या आहेत. म्हणजे त्यांचे जे पैसे थांबले होते ते मिळण्याचा रस्ता आता मोकळा झालाय. बरं, संधी तर मिळालीये, पण आता आपण काय करायचं? चला, हेच नीट समजून घेऊया. कोणती पावलं उचलायची ते बघू. तर हे काम कोणी करायचंय? नीट ऐका. पहिलं म्हणजे ज्यांनी ई-केवायसी केलं पण पैसे आलेच नाहीत. दुसरं, ज्यांचे पैसे येता येता अचानक थांबले. आणि तिसरं, ज्यांचं नाव सरळ सरळ अपात्र लोकांच्या यादीत आलं होतं. या सगळ्यांनी तर अजिबात उशीर करता कामा नये. तुमच्यासाठीच ही संधी आहे. फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत, एकदम सोप्या. पहिलं, जवळच्या सेवा केंद्रात जा आणि तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे ते तपासा. म्हणजे तुमचं नाव पात्र लोकांमध्ये आहे की अपात्र लोकांमध्ये ते चेक करा. आणि दुसरं, जर नाव अपात्र लोकांमध्ये दिसलं किंवा काही चूक दिसली तर लगेचच्या लगेच ई-केवायसी दुरुस्त करून घ्या. अजिबात थांबायचं नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी संधी मिळाली आहे ना, ती कायमची नाही आहे. त्यासाठी एक शेवटची तारीख आहे. ती लक्षात ठेवणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, ही शेवटची संधी आहे. यानंतर परत चान्स मिळणार नाही. सरकार पुन्हा पुन्हा तारीख वाढवत नाही.
त्यामुळे आज नको उद्या करू असं अजिबात चालणार नाही. जे करायचंय ते वेळेतच करावं लागेल. आणि ती तारीख आहे 31 मार्च 2026. ही तारीख तुमच्या मनात, तुमच्या डायरीत किंवा कॅलेंडरवर लिहून ठेवा. आता तुम्हाला वाटेल की अरे वा, अजून खूप वेळ आहे. पण तसं समजू नका. शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. तेव्हा खूप गर्दी होते आणि मग कामं होत नाहीत. तर मग शेवटचा प्रश्न, तुमचं EKYC तपासलंय का? नसेल तर आजच्या आज हे काम करून घ्या. लक्षात ठेवा, एका लहानशा चुकीमुळे पैसे थांबले होते, पण आता 31 मार्च 2026 पर्यंत ती चूक सुधारायची ही शेवटची संधी आहे. ही संधी सोडू नका. आपला हक्क मिळवा. मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. ही माहिती तुमच्या ओळखीतल्या सगळ्यांपर्यंत पोचवा, त्यांनाही मदत होईल. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हो, आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी